नमस्कार. या जगात कोण दुःखी नाही, प्रत्येकाला काही न काही दुःख आहेच. या दुःखातून बाहेर पडण्याचे सुद्धा अनेक मार्ग असतात, फक्त तो मार्ग आपल्याला योग्य वेळी सापडत नाही. पण सगळ्यामागे एक शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे आपली राशी आणि त्या राशीचा इष्टदेव. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचे इष्टदेव, ज्यांचं आयुष्य शिस्त, विचारशीलता आणि परिपूर्णतेच्या शोधानं भरलेलं असतं. पण कन्या राशीच्या जीवनात खरं स्थैर्य, समाधान आणि आनंद केव्हा येतो माहीत आहे का? जेव्हा हे लोक त्यांच्या इष्टदेवाची मनापासून आराधना करतात तेव्हा. मग चला आजच्या या प्रवासात आपण उलगडूया कन्या राशीच्या व्यक्तींचा खरा आत्मस्वभाव, त्यांच्या ग्रह स्वामीचा प्रभाव आणि त्यांच्या इष्टदेवाच्या कृपेचं जीवन बदलवणारं गूढ रहस्य. कन्या राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी. कन्या राशीचा अधिपती ग्रह आहे बुध. बुद्धी, तर्क, विचार आणि संवाद यांचा अधिपती. या राशीतील लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची विचारशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता. हे लोक नेहमी परिपूर्णतेचा शोध घेतात. कामात नीटनेटके, जबाबदार आणि कधी कधी अति तपशीलवार असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत शिस्त आणि नियम महत्त्वाचे वाटतात. परंतु अनेकदा हीच परिपूर्णता त्यांना ताण आणि असमाधानाकडे नेते. म्हणूनच कन्या राशीच्या जीवनात मन, शांती आणि आत्मविश्वासाचे संतुलन राखणे फार आवश्यक आहे. हे संतुलन मिळतं जेव्हा ते आपल्या इष्ट देवतेशी जोडले जातात. कन्या राशीचा इष्टदेव कोण? कन्या राशीचा इष्टदेव म्हणजे भगवान विष्णू. विष्णू म्हणजे पालनकर्ता, संतुलनाचा अधिपती. आणि कन्या राशीचा आत्मस्वभावही तसाच, काटेकोर, परिश्रमी पण शांततेचा शोध घेणारा. जसे विष्णू जगाचे रक्षण करतात, तसेच ते कन्या राशीच्या लोकांना संयम, बुद्धी आणि स्थैर्य देतात. भगवान विष्णूंच्या उपासनेने कन्या राशीच्या लोकांना जीवनातील गोंधळातून शांततेचा मार्ग मिळतो, आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक स्पष्ट होते. त्यामुळे जो कोणी कन्या राशीचा आहे त्याने रोज श्री विष्णूचे नामस्मरण आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला पाहिजे. इष्टदेवाच्या पूजेचा योग्य विधी. कन्या राशीच्या लोकांनी पूजा करताना साधेपणा आणि शुद्धतेला प्राधान्य दिलं पाहिजे. पूजा विधी. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. विष्णूंच्या चित्रासमोर किंवा शालिग्रामासमोर दीप प्रज्वलित करा. तुलसीच्या पानांनी विष्णूंची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. पूजा संपल्यानंतर गोड प्रसाद अर्पण करा. प्रत्येक गुरुवारी उपास करा. हा दिवस विष्णूंसाठी अतिशय शुभ मानला जातो. विशेष दिवस. एकादशी, उपवास करून विष्णूचं ध्यान करणं हे सर्वाधिक शुभ मानलं जातं. गुरुवार, भगवान विष्णू पूजेचा सर्वोत्तम दिवस. तुलसी पूजन कन्या राशीवाल्यांसाठी अत्यंत फलदायी. भगवान विष्णूंची कृपा मिळाल्यावर होणारे परिणाम. जेव्हा कन्या राशीचा व्यक्ती भगवान विष्णूंची आराधना करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसतात. मानसिक शांतता आणि निर्णयक्षमता वाढते. आर्थिक स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो. कुटुंबात सौहार्द आणि प्रेम टिकून राहतं. आरोग्य सुधारतं, मनातील गोंधळ नाहीसा होतो आणि सर्वात महत्त्वाचं आत्मिक उन्नती मिळते. भगवान विष्णूंची कृपा म्हणजे मन, शांती, संयम आणि ज्ञान. जेव्हा हे तीन जीवनात येतात तेव्हा नियतीही बदलते. जीवन सुधारण्यासाठी उपाय आणि मंत्र. मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम विष्णवे नमः. उपाय. रोज सकाळी श्री विष्णू सहस्रनाम मधील काही श्लोक वाचा. घरात तुलसीचं रोप ठेवा आणि दररोज त्याला पाणी घालून ओम नमो नारायणाय म्हणा. गुरुवारी गरिबांना पिवळ्या वस्तूंचं दान करा. नित्य कर्मानंतर शांत बसून 10 मिनिटे विष्णूचं ध्यान करा. हे साधे उपाय कन्या राशीच्या व्यक्तीला मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्थैर्य देतील. प्रेरणादायी कथा. एक कन्या राशीचा परिवर्तन प्रवास. एक कन्या राशीचा युवक होता, नेहमी कामात व्यस्त पण मनाने अस्वस्थ. जीवनात सर्व काही असूनही समाधान नव्हतं. एका दिवशी त्याने गुरुच्या सल्ल्यानुसार विष्णू उपासना सुरू केली. दररोज सकाळी तुलसी समोर बसून फक्त 5 मिनिटे ध्यान केलं. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल झाला. मन शांत झालं, कामात एकाग्रता वाढली आणि घरात सौख्य परत आलं.
ही फक्त कथा नाही, हे अनेक कन्या राशीच्या लोकांचं वास्तव आहे. जेव्हा ते त्यांच्या इष्टदेवाशी जोडले जातात तेव्हा त्यांच्या जीवनाचं संतुलन परत येतं. कन्या राशीचं आयुष्य म्हणजे तपश्चर्या, शिस्त, विचार आणि परिश्रम हे त्यांचं ओळखचिन्ह असतं. पण जेव्हा ही शिस्त भक्तीच्या तेजात न्हाऊन निघते तेव्हा ते लोक फक्त यशस्वीच नाही तर शांत आणि समाधानीही होतात. भगवान विष्णूंचं नामस्मरण हेच कन्या राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठं शस्त्र आहे. कारण जिथं बुद्धी आणि श्रद्धा एकत्र येतात तिथं भाग्य उजळतं आणि आयुष्य दिव्य बनतं. जर तुम्हीही कन्या राशीचे आहात तर आजपासून आपल्या इष्टदेवाशी संवाद सुरू करा. विश्वास ठेवा, भगवान विष्णू फक्त सौख्य नाही तर मनाची शांतीही देतात. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये ओम विष्णवे नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.